तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। म्हणजेच रथसप्तमी का साजरी केली जाते, तसेच या दिवशी पूजा कशी करावी, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते। या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला। या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाल्यामुळे रथसप्तमीचे महत्त्व सूर्यदेवाच्या दर्शनामुळे आहे। या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांनी ओढलेल्या रथावर स्वार होऊन प्रकट झाले होते, म्हणूनच ही सप्तमी तिथी रथसप्तमी म्हणून ओळखली जाते। तर यावर्षी मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी रथसप्तमी साजरी केली जाणार आहे। सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी। माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला सूर्यपूजन करण्याची पद्धत आहे। या दिवशी आपण सूर्याची मनोभावे पूजा केली तर आपल्याला निरोगी आणि चांगले आरोग्य प्राप्त होते। सूर्यपूजेने आरोग्य आणि कीर्ती मिळते। सूर्यदेवाची पूजा केल्याने मुलगा आणि वडिलांमध्ये गोड नाते निर्माण होते। मुलाला आनंद मिळतो। शिक्षण, नोकरी आणि करिअरमध्ये कोणताही अडथळा राहत नाही। तसेच सर्व प्रकारचे शारीरिक व मानसिक रोग त्रासही दूर होतात। त्यामुळे या दिवशी सूर्यपूजेचे खूप महत्त्व आहे। रथसप्तमी या सणाला माघी सप्तमी किंवा सूर्य जयंती असे म्हणतात। या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान सूर्याची पूजा प्रार्थना करतात। रथसप्तमीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य देऊन त्यांची पूजा करावी। सूर्याकडे तोंड करून नमस्काराच्या मुद्रेत लहान कलशाच्या साहाय्याने शक्यतो तांब्याचा कलश घ्यावा आणि त्याने हळूहळू पाणी अर्पण करावे। यालाच अर्घ्य असं म्हणतात। सूर्यदेवाला दररोज अर्घ्य दिल्यास आपल्याला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते। अर्घ्य अर्पण करताना त्या पाण्यात थोडे गंगाजल आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्यदान करावे। त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि कापूर, उदबत्ती आणि फुलांनी सूर्यदेवाची पूजा करावी। सूर्याची पूजा करताना तुम्ही सूर्यदेवाचा साधा सोपा मंत्र म्हणू शकता। तो म्हणजेच ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः यापैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता। शेवटी मनोभावे नमस्कार करावा आणि दुःखापासून मुक्तीसाठी सूर्यदेवांना प्रार्थना करावी। किंवा तुम्ही या दिवशी सूर्यदेवाची 12 नावे घेऊन किंवा 12 सूर्यनमस्कार जरूर करू शकता। सूर्यनमस्कार केल्याने आपले आरोग्य निरोगी आणि चांगले राहते। रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही खऱ्या सूर्याची तर पूजा करायचीच आहे, पण या दिवशी रथावर बसलेल्या सूर्यनारायणाची प्रतिमा बनवून त्याची सुद्धा पूजा करायची आहे। किंवा मग तुम्ही एका पाटावर रांगोळीच्या साहाय्याने सूर्यनारायणाचे चित्र काढून त्याची सुद्धा पूजा करू शकता। त्यांना लाल फुले अर्पण करायची आहेत। सूर्यदेवाची प्रार्थना करायची। शक्य झालं तर आदित्य रुद्रम स्तोत्रम, सूर्याष्टकम किंवा सूर्यकवचम यापैकी कोणतेही एक स्तोत्र तुम्ही म्हणू शकता किंवा ऐकू शकता। या दिवसापासूनच रोज सूर्यनमस्कार घालावेत। आपल्या हिंदू धर्मात सूर्यपूजेला खूप महत्त्व आहे। रोज सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्याने अंधाराचा नाश करून जग उधळून टाकण्याची शक्ती सूर्याला प्राप्त होते। सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे। सूर्य हा सृष्टीचा जगचालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे। सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे। सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे। अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात। सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्यांचे स्थान नवग्रहामध्ये वरचे आहे। पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यदेवामुळेच अस्तित्वात आहे, जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो। सूर्य हा जीवनाचा मूळ स्तोत्र आहे।